वेदपूर गावातील विसावा एक वैदिक सफर। खूप वर्षांपूर्वी सरस्वती आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात वेदपूर नावाचे एक सुंदर गाव होते। या गावातील घरांची रचना निसर्गाच्या अगदी जवळ होती। येथील घरे कुडाच्या भिंतींची, वेळू किंवा लाकडाच्या सांगाड्यावर माती सारवून बनवलेली असत। या गावातील एका घरात विश्वनाथ नावाचे गृहस्थ राहत होते। ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते, म्हणजेच त्यांना सर्वजण गृहपती म्हणत। त्या काळात समाजव्यवस्था पितृसत्ताक कुटुंब पद्धतीची होती, त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी गृहपतींवर असे। त्यांच्या घरात गव्हाच्या पोळ्या, तांदळाचा भात, सातू यव आणि भरपूर दूध दुभते असा सात्विक आहार रोज शिजत असे। त्यांच्या गोठ्यात अनेक गायी होत्या। त्या काळात गायीचा वापर विनिमयाचे साधन, पैशांसारखे आणि संपत्ती म्हणून केला जाई। विश्वनाथ यांच्या गावाला ग्राम म्हटले जाई आणि गावाच्या प्रमुखाला ग्रामणी म्हणत। अशी अनेक गावे मिळून विष बनत असे आणि त्याच्या प्रमुखाला विषपती म्हटले जाई। अनेक विष एकत्र येऊन एक मोठा जनसमूह तयार होई आणि या जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा गोपा म्हटले जाई। राजाचा दरबार आणि राजकारण। एक दिवस राजाने राज्याचा कारभार चालवण्यासाठी आपल्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली। राजाला मदत करायला मुख्य पुरोहित आणि सेनापती हजर होते। प्रजेकडून कर गोळा करणारा अधिकारी, ज्याला भागदूक म्हटले जाई, त्याने कराचा हिशोब मांडला। राजाला सल्ला देण्यासाठी त्या काळात 4 प्रमुख संस्था होत्या: सभा, समिती, विदत आणि जन। सभा ही गावातील सर्वात ज्येष्ठ आणि निवडक लोकांची संस्था होती। समिती म्हणजे सामान्य लोकांची उपस्थिती असलेली मोठी संस्था होती। विशेष म्हणजे सभा आणि विदत या संस्थांमध्ये स्त्रियाही असाधारणपणे आणि सन्मानाने सहभागी होत असत। गुरूंचा आश्रम आणि ज्ञानाचा खजिना। विश्वनाथ यांचा मुलगा आदित्य मोठा झाला होता। मानवी जीवनाचे आदर्श रीतीने जगण्यासाठी वैदिक परंपरेत 4 आश्रम सांगितले गेले होते। आदित्यने नुकताच आपला पहिला आश्रम म्हणजेच ब्रह्मचर्याश्रम सुरू केला होता। तो गुरूंच्या सन्निध आश्रमात राहून विद्या संपादन करत होता। आश्रमात गुरूंनी आदित्यला वेद शिकवायला सुरुवात केली। त्यांनी सांगितले, आदित्य, वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे आणि या वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत आहे। गुरूंनी त्याला 4 वेदांची ओळख करून दिली। 1. ऋग्वेद हा वैदिक संस्कृतीतील सर्वात प्राचीन आणि मूळ ग्रंथ आहे। यातील मंत्रांना किंवा ऋचांना एकत्रितपणे सूक्त म्हणतात। 2. यजुर्वेद, यज्ञाच्या वेळी कोणत्या मंत्रांचे पठण कसे करावे याचे नियम या वेदात आहेत। 3. सामवेद, यज्ञसमयी मंत्रांचे गायन कसे करावे हे यात शिकवले जाते, म्हणूनच याला भारतीय संगीताचा पाया मानतात। 4. अथर्ववेद, यामध्ये दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे आणि औषधी वनस्पतींची सुंदर माहिती दिली आहे। वेदांनंतर रचल्या गेलेल्या आणि यज्ञविधींचे स्पष्टीकरण करणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथे म्हणतात, तर अरण्यात जाऊन एकांतात केलेल्या चिंतनावर आधारित ग्रंथांना आरण्यके म्हणतात, हेही गुरूंनी समजावले। शेवटी गुरुजवळ बसून मिळवलेले गूढ आणि आध्यात्मिक ज्ञान म्हणजे उपनिषदे होय, असा मोलाचा उपदेश गुरूंनी दिला। हे सर्व वैदिक वाङ्मय अनेक ऋषींनी, ज्यात लोपामुद्रा, गार्गी अशा स्त्री ऋषींचाही समावेश होता, निर्माण केले होते। समाजाचे बदलते स्वरूप। आश्रमात शिकत असताना आदित्यने समाजातील वर्णांबद्दल विचारले। गुरूंनी सांगितले, आदित्य, आपल्या समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण आहेत। सुरुवातीच्या काळात हे वर्ण माणसाच्या व्यवसायावरून ठरत असत, पण आता उत्तर वैदिक काळात हे वर्ण जन्मावरून ठरू लागले आहेत, ज्यामुळे समाजात जातीव्यवस्था निर्माण होत आहे। पुढे चालून आदित्यला आपले आयुष्य 4 आश्रमांतून जगायचे होते: ब्रह्मचर्याश्रम, विद्या मिळवण्याचा काळ; गृहस्थाश्रम, लग्न करून कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्ये पार पाडण्याचा काळ; वानप्रस्थाश्रम, घरदाराचा त्याग करून वनात राहून ईश्वरचिंतन करण्याचा काळ; संन्यासाश्रम, सर्व नाती तोडून मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी फिरत राहण्याचा काळ; यज्ञ आणि मनोरंजनाचा उत्सव। शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण करून आदित्य जेव्हा घरी परतला, तेव्हा गावात एका मोठ्या यज्ञविधीचे आयोजन केले होते। वैदिक संस्कृतीने निसर्गातील शक्तींनाच देवता मानले होते, जसे की सूर्य, इंद्र, वरुण, अग्नी आणि वायू। देवतांना प्रसन्न करण्यासाठी अग्नीमध्ये हवी, पवित्र द्रव्य अर्पण केली जात होती। यज्ञ पूर्ण झाल्यावर गावातील लोकांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू केले। लोक गायन, वादन, नृत्य, द्यूत, फाशांचा खेळ आणि रथांच्या शर्यतींचा आनंद घेऊ लागले। वातावरणात वीणा, शंख, झांजा आणि डमरू या मुख्य वाद्यांचे सूर घुमू लागले। कथेचे तात्पर्य। या कथेची 1-2दा मनातल्या मनात उजळणी केली की परीक्षेत या प्रकरणावर येणारा कोणताही प्रश्न अगदी सहज सुटेल। अभ्यास करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा।